तर हे केलंच पाहिजे, कारण ही मुलंच आपल्या देशाचं भविष्य आहे, यांचं एज्युकेशन हेच आपलं भविष्य आहे, राईट. एकंदरीतच जे काही चाललंय त्याची लिमिट क्रॉस झालेली आहे. माझी मुलं, माझी नातवंड यावेळेला हिस्ट्री बघतील त्यावेळेला ॲटलिस्ट त्यांना कळेल की त्यांचे आजोबा तसे नव्हते, त्या जनरेशनमध्ये इन्व्हॉल्ड नव्हते. जर तुम्ही डॉक्टर, लॉयर, स्टुडंट्स हे अभ्यास एक्झाम्स देताय, तर तुम्ही मिनिस्टर लेवलला जाता तेव्हा तुम्ही एक्झाम्स का नाही देते? तुम्हाला काही आहे का? त्या तुम्ही काही करू शकता का पुढे यासाठी? जर माझी पोरं आज उद्या जाऊन मोठी होतील तेव्हा मला विचारतील, मम्मी तू काय केलंस आमच्यासाठी, तर मी हे केलंय. आज मी नसते उतरले तर उद्या माझ्या पोरांबरोबर हे झालं असतं. आणि आज जी ज्या पोरांनी सुसाईड केलं आहे त्यांच्याबद्दल विचार करा. PhD म्हणजे समाजातला उच्च शिक्षित व्यक्ती समजला जातो, ठीक आहे. त्या व्यक्तीला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागतं, अशी काय वेळ आली हो? काय म्हणजे हे आपली चूक आहे खरं तर, कारण की आपण बेजबाबदार लोकांना, अतिशय वाईट लोकांना सत्तेवर बसवलेलं आहे. तुम्ही काय बघता, कोणत्या विषय शिकवता पाहिजे? सायकोलॉजी. सायकोलॉजी. सरकारची सायकोलॉजी काय वाटते? सरकारला सायकोलॉजीच नाही असं नाही. सरकारची सायकोलॉजी फक्त लोकांचा फायदा घेण्याची. भात टाकलाय शिजायला आणि तुम्ही म्हणताय शीत आलंय का वरती बघा. मग आता जॉब शोधतोय. जॉब शोधतोय ना. देश ज्यांनी लुटलाय का त्यांच्या मागे लागायचं पहिलं. कामाचं पोटा पाण्याचं माग बघू काहीतरी. देश लुटला का नाही लुटला. त्यांना नाही हिंदू मुस्लिम खेळण्यात इंटरेस्ट आहे. ओके, त्यांच्या दृष्टीने त्यांचं एज्युकेशन, त्यांना असलेल्या ऑपॉर्च्युनिटीज या गरजेच्या आहेत. 75 वर्षांचे पंतप्रधानांना जर का आजच्या स्टुडंटसाठी काही केअर वाटत नसेल तर त्यांची सुद्धा आता रिझाईन करण्याची वेळ आली. नमस्कार, मी ओमकार तुमच्या सगळ्यांचं पुण्यामधल्या काँग्रेस जनता पार्टीच्या मोर्चात स्वागत करतो. आम्ही नुकतेच आता शनिवार वाड्यापासून निघालोय, लाल महालपासून, आणि सगळी वेगवेगळ्या कॉलेजमधून, वेगवेगळ्या ठिकाणाहून, पुणे नाही तर देशभरातली जी मुलं आज शिकतात पुण्यात, ती सगळी इथं पुण्यात पोहोचली आहेत आणि या मोर्चामध्ये सहभागी झाली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय, इथे फक्त यंगस्टर्स आहेत असंही मला वाटत होते. ए काय आणलंस मला दाखव, काय आणलं हे, काय आणलं हे. वेगवेगळ्या ठिकाणची लोक आली आहेत आणि जी काही ना काहीतरी हातात बोर्ड घेतलायत, काहीतरी स्लोगन्स देत आहेत आणि सगळा मार्च पुण्याच्या कलेक्टर ऑफिसकडे चाललेला आहे. हाय मित्रा, कुठं आलायस? मी इथं पुण्यातच आलोय. पुण्यातला आलास, काय करतोस? मी शिक्षण करतोय, तर शिक्षणाला जाणार आहे. काय शिकतोस? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, तुला असं का वाटतं की नक्की रस्त्यावरती उतरलं पाहिजे? रस्त्यावर उतरलं पाहिजे, कारण आता अकाउंटेबिलिटी मागितली नाही तर मग कधीच आपल्याला मागता येणार नाही परत. आणि त्यांना सवय होईल की असे 1-2 प्रोटेस्ट होतील आणि त्यांना काही असं राजीनामा नाही दिला, अकाउंटेबल धरलं नाही तर मग पुढे पण हेच होत राहील, कंटिन्यू करत राहील. होत राहील. म्हणजे एक्झाम्सचा घोटाळा झालाय नक्की? हो झालाय. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोस? मेकॅनिकल करतोय, करणार आहे, आता सुरू आहे. सुरू करणार? हो. वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ आलेत. हॅलो, कुठून आलायस? कुठून आलाय तू? मी कोंड्यावरून आलो. कोंड्यावरून आलायस तू? मग काय तुझं काय म्हणणं? काय नाही, चाललंय आता शिक्षणाबद्दल चाललोय. जे पेपरपोटी वगैरे याचे जे सिच्युएशन आहे, जे प्रश्नाची उत्तर आहे ते नीट उत्तर भेटत नाही, त्यामुळे हा मोर्चा निघाला. उत्तर मिळत नाही. पण आता वांगचूक यांनी उपोषण तर सोडलं. काय म्हणताय? वांगचूक यांनी उपोषण सोडलं ना? हो, तरी ते त्यांच्या जबरदस्ती गेले त्यांच्यावरती. जबरदस्ती केली का? जबरदस्ती गेली. वांगचूक यांच्या जबरदस्ती. आता केवढे रील वगैरे न्यूजला तुम्ही बघू शकता. बरोबर. त्यांनी स्वतःहून नाही गेले, ते त्यांना उचलून नेले. त्यांना उचलून नेलं. हो. मी तुम्हाला सांगतो, पुण्याच्या मोर्चाचं वैशिष्ट्य काय आहे, पुण्याच्या अगदी कोर शहरामधून मोर्चा चाललाय आणि सगळी मंडळी इकडे वर बघा, ही सगळी मंडळी वेगवेगळ्या ठिकाणची जमलीत हा मोर्चा बघायला. आणि इतकंच नाही तर पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातून नाही, देशातल्या वेगवेगळ्या भागातून मंडळी. हॅलो, काय करता तुम्ही? मी IT मध्ये आहे. IT मध्ये. पण IT जॉब्स हे तर सिक्युअर मानले जातात, मग काय झालं? जॉबचा काय संबंध? हे आपल्या देशाच्या आणि मुलांच्या भविष्यासाठी आहे. एक्झॅक्ट, मला हेच विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही जॉब करत असून सुद्धा तुम्हाला वाटतं की मुलांचं भविष्यात आपण उतरलं पाहिजे? येस, उतरलंच पाहिजे. म्हणजे का नाही केलं पाहिजे? कारण हे सगळ्यांच्या मुलांसाठी आणि एज्युकेशन सिस्टमसाठी चाललंय. तर हे केलंच पाहिजे, कारण ही मुलंच आपल्या देशाचं भविष्य आहे, यांचं एज्युकेशन हेच आपलं भविष्य आहे, राईट. सो वी हॅव टू फाईट. यू हॅव टू फाईट. येस. बरं, मला सांगा, तुम्ही कन्व्हिन्स झाला आहात की नीटमध्ये घोटाळा झालाय, बरोबर? येस.
मग आता वांगचूक यांनी उपोषण सोडलंय, उपोषण सोडलं तरी पण आपली जी डिमांड आहे ती नाही कम्प्लीट झाली ना. राजीनामा पाहिजे. राजीनामा आहे आणि बाकीच्याही बऱ्याच गोष्टी ज्या मुलांना मारपीट झाली त्यांच्यासाठी जे काही डिमांड केल्यात त्या पण अजून मिळाल्या नाहीयेत. तुम्ही मी हजबंड, तुम्ही काय करता? माझा बिझनेस आहे. बिझनेस आहे. तरी तुम्हाला काय वाटतं की काय झालं नक्की? हा लढा जेन अल्फासाठी आहे. हे जेन झी लढत आहेत आणि मिलेनियल्स त्याला सपोर्ट करतायत. तर ॲज अ मिलेनियम इज माय ड्युटी टू सपोर्ट दिस जेन झी रेव्होल्युशन. सो पुढच्या पिढीला आपण सपोर्ट केला पाहिजे, त्यासाठी तुम्ही जर हे असं चालत राहिलं 180 पेक्षा जास्त लीक झाले या रिजिमच्या मध्ये, तरी सुद्धा यांना मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी वाटत नाही. मुलांना रस्त्यावर उतरायला लागतं, म्हणून हा लढा महत्वाचा आहे. आणि आज जर रस्त्यावर उतरला नाही तर उद्या जन अल्फा लिटरली म्हणजे पूर्वीच्या काळात जातील आणि पुरोगामी परिस्थितीत जातील. मागे बघू, अजून बरीच वेगवेगळ्या ठिकाणून मुलं आली आहेत आणि खूप गर्दी आहे बरं पुण्याच्या मोर्चाला. नक्की काय कोणाचं म्हणणं आहे सगळ्यांचं आपण समजून घेऊ. मित्रा, कुठून आलायस? मी इथलाच आहे, पुण्यातलाच आहे. पुण्यातलाच आहे. मग काय तुला असं काय वाटतं की नक्की काय झालं की तुला रस्त्यावर उतरावं लागलं? काय की एकंदरीतच जे काही चाललंय त्याची लिमिट क्रॉस झालेली आहे आणि नवीन जी पिढी आहे त्याच्यासाठी हे रस्त्यावर उतरलेले आहेत. इतक्या प्रकारे लोकांनी आवाज उठवला पण कोणी काही त्याच्या संदर्भात करत नाहीये. तर शेवटी रस्त्यावर उतरणे हाच एक पर्याय राहतो. आणि ही रस्त्यावर आज जी उतरलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही जेनझी आहे. त्यांना कोणी पैसे दिलेत किंवा त्यांना कोणी ओढून आणलेले अशी लोक नाही आहेत. ती उत्स्फूर्तपणे स्वतःचा सहभाग इथे नोंदवायला आलेली आहेत. काका, तुम्हाला काय वाटतं की हे आंदोलन तुमचं आहे? हे आंदोलन माझं यासाठी मी म्हणतो की आमच्या जनरेशनने आमच्या जनरेशनने मोदीला आणून अख्ख्या पिढीची वाट लावली. काय म्हणता? आणि त्यामुळे आम्ही त्याला अकाउंटेबल आहोत. आमची जनरेशन जबाबदार आहे. पण पुढे माझी मुलं, माझी नातवंड ज्यावेळेला हिस्ट्री बघतील त्यावेळेला ॲटलिस्ट त्यांना कळेल की त्यांचे आजोबा तसे नव्हते, त्या जनरेशनमध्ये इन्वॉल्ड नव्हते. मला ती जबाबदारी मला नको आहे त्या जनरेशनची. ॲटलिस्ट मी तरी त्या जनरेशनचा हिस्सा नाही, मला ते सांगायचं. मला हेच म्हणायचं. मग मुद्दा असा आहे की आत्ताच्या पिढीमध्ये डिस्ट्रेस आहे, हे तुम्हाला पण पटतंय, सगळ्यांना पटतंय. पण मग ह्या तुम्ही खरंच मान्य करता की ह्या आधीच्या पिढ्यांनी मोदींना आणलं म्हणून झालंय? हो, ऑफकोर्स. आधीच्या पिढ्यांनी जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत ग्रॅज्युएट होऊन अर्धवट ज्ञान घेऊन मोदींचा जो धर्मोन्माद वाढवला आणि त्यामुळे अख्खी पिढी नासवली आणि त्यामुळे या मुलांचं भविष्य आता प्रॉब्लेममध्ये आलेलं आहे. आणि त्याला आमची पिढी जबाबदार, मी मान्य करतो. पण त्या पिढीमध्ये मी वेगळा होतो, माझं त्याला कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. हिस्ट्री शुड रिमेंबर मी लाईक दॅट. म्हणून मला वाटतं की तुम्ही आलं पाहिजे. माय किड्स, ग्रँड किड्स शुड रिमेंबर की माझे आजोबा वेगळे होते, ते त्या जनरेशनमध्ये नव्हते. त्यासाठी आय एम पार्टिसिपेट. तुमचे मुलं बाळं काय करतात? शिकतायत की झालंय? माझ्या मुलीचं शिक्षण झालं आणि एक मुलगी शिकते. आता आलेत का ते? पण ती काल आली होती, आज ती उशिरा येणार आहे. पण सगळ्या पिढ्या या सगळ्या प्रोसेसमध्ये होत्या, त्यामुळे अकाउंटेबिलिटी सगळ्या पिढ्यांची. ऑफकोर्स ज्या पिढ्यात यात होत्या आणि मेजर आमची पिढी ज्यांनी त्याचा आवाज वाढवला, तुम्ही ॲम्प्लिफाय केलं. ॲम्प्लिफाय केला आमच्या पिढीने आणि ते फार चूक होतं. चूक झाली असं तुमचं म्हणणं? अगदी आणि जबाबदारी घ्यायलाच पाहिजे सर. आमच्या पिढीने सॉरी म्हटलं पाहिजे या जनरेशन की वी फक्ड अप अँड दॅट्स वाय यू आर फेसिंग इट. या मोर्चा वय काय तुमचं? माझं 56. ते असं म्हणतायत की जबाबदारी सगळ्या पिढ्यांची आहे आणि आधीच्या पिढीने ज्यांना सत्ताधारी बनवून बसवलं ते सत्ताधारी आता अकाउंटेबल नाही आहेत आणि म्हणून ते स्वतः इथे येऊन पिढ्यांची पण माफी मागतायत. बरं वाटलं भेटून तुम्हाला. अहो, भिजलाय तुम्ही तर पावसात. भिजणार, नक्की भिजणार. माझ्या जनरेशन, व्हॉट डू यू कॉल आफ्टर जेनझी, जेन अल्फासाठी मला हे करावं लागणार. यावं लागलं. पण तुम्हाला असं म्हणजे तुम्हाला वाटतंय की भ्रष्टाचार होतोय, घोटाळे होत आहेत आणि नीटमध्ये प्रॉब्लेम झालाय? हो, नक्की झालेला आहे. उगाच का पोरा लढायला जाणार नाही? उगाच पोरांना टाइम वेस्ट करायला टाइम आहे का तेवढा? त्यांना जर परीक्षा द्यायची, परीक्षेमधून लीक होतात पेपर, परत द्यायचे, त्यांना किती प्रोसेस मधून जायचं आहे मला हे सरकारला कळत नाहीये. कारण की सरकार व्हॉट यू कॉल्ड अनपढ आहे.
Do they have examinations for applying for the ministry levels? Do they have exams? We don't have any procedure like that. We don't have, we need to have that. हे असलं पाहिजे. जर तुम्ही डॉक्टर, लॉयर, स्टुडंट्स हे अभ्यास एक्झाम्स देताय, तर तुम्ही मिनिस्टर लेवलला जाता तेव्हा तुम्ही एक्झाम्स का नाही देते? तुम्हाला काय आहे का? त्या तुम्ही काय करू शकता का पुढे यासाठी? जर माझी पोरं आज उद्या जाऊन मोठी होतील तेव्हा मला विचारतील, मम्मी तू काय केलंस आमच्यासाठी? तर मी हे केलंय. मी त्यांना हे दाखवणार आहे, मी हे केलंय तुमच्यासाठी. आमच्या आई वडिलांनी आम्हाला रोखलंय की आम्ही वी आर मिलेनियल्स. आमच्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलं, ए जोरात बोलू नका, ए तुम्ही नीट वागा. आज तुम्ही टीचरशी पंगा घ्याल तर उद्या तुम्हाला रेस्टिकेट करतील, आमच्या इज्जतीचा फालुदा कराल. हे माझ्या मी पोरांबरोबर करू देणार नाही. आज मी नसते उतरले तर उद्या माझ्या पोरांबरोबर हे झालं असतं. आणि आज ज्या पोरांनी सुसाईड केलं आहे त्यांच्याबद्दल विचार करा. तुम्ही हे विचार कराल का की आपली पोरं पुढे जाऊन हेच करावं, सुसाईड करावं? वाटतं का आपल्याला की हे सुसाईड व्हायला पाहिजे होते? बरं ते सुसाईड सोडा, त्यांनी तर ते केले. जे आता लढतायत त्यांना पण तुम्ही मारून काढताय. मग तुम्ही म्हणजे जनरेशनला तुम्ही काय करायचं? पूर्ण काढून टाकायचं का? जसं डायनोसॉर्स गेले तसे ही जनरेशन पूर्ण काढून टाका अर्थमधून. मारा त्यांना, किती मारायचंय. पण पुढची जनरेशन येणार, तुम्ही तर जाणार आहेत ना वर, जाणार आहेत का नाही? त्याच्यानंतर पुढे कोण येणार आहेत? ही पुढची जनरेशन येणार आहे. किती वर्षांचं आहे? हा 3 वर्षाचा आहे आणि याला आणलं. हा किती वर्षाचा? 10 वर्षाचा आहे. नीट फ्रेम दाखवा ही. आणि मला दाखवायची महाराष्ट्राला आणि देशाला याच्यासाठी की त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आणली आहे, आणखी एक जबाबदारी सोबत आणली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, त्यांचं खूप क्लिअर हे म्हणणं की आमच्या आधीच्या पिढ्यांनी आमची जबाबदारी घेतली नसेल, मला माझ्या मुलांबाबत होऊ द्यायचं नाही. गाव कोणतं तुमचं ताई? मी मुळाची रायगडची आहे, कोकणातली, खोपोलीची आहे मी. आणि मी इथे राहायला पुण्यात पिंपरी चिंचवडला आहे. काल पण मी माझ्या एक आंदोलनात होते पिंपरी चिंचवडचा, त्याच्यात पण माझा व्हिडिओ बघा तुम्ही. आणि या आंदोलनात पण मी आली आहे आवर्जून. आज मी खरंच जाणार होते गावी, पण मी त्यांना बोलले मी येत नाही आहे, मी काहीतरी कारण काढलंय आणि हे पोस्टर्स बनवले पहिले. पण आता स्वतः काय म्हणजे ऑक्युपेशन काय तुमचं? मी एक ऍडव्होकेट आहे. ऍडव्होकेट? येस, ऍडव्होकेट. बढिया. Oh, you want to hug her? Please, please, please go. एज के बच्चे, थैंक यू फॉर कमिंग. थैंक यू. This is for our future generation, no? Yes. This is for our future. सो गुड. माहोल आहे बरं का पुण्यात, आई शपथ माहोल आहे. मी वेगवेगळ्या लोकांना भेटतोय. कुठे आहे? ऐकणार नाही. अरे आमची पण ऐकणार नाही आता. सेव्ह माय फ्युचर असा बोर्ड त्याच्या हातात आहे बारक्याच्या, आणि त्याची आई त्याला खांद्यावर घेऊन आली जबाबदारी पूर्ण. ॲम्ब्युलन्स आली, ॲम्ब्युलन्स बघा, ॲम्ब्युलन्स आली आहे, रस्ता मोकळा झालाय, लाईव्ह बघताय तुम्ही. पाऊस सुरू झालाय पण तरी पोरं अजून इथेच आहेत सगळी, आणि सगळी वेगवेगळ्या राज्यातून आलीत, कोण ना कोण कुठून. ह्या तर रायगडच्या होत्या, खोपोलीच्या. ॲम्ब्युलन्स आता आली आहे, लगेच रस्ता मोकळा झालाय. आम्ही आता फडके हाऊस चौकात आहे आम्ही आता, आणि फडके हाऊस चौकातलं हा बोर्ड तुम्हाला दिसेल. आणि त्या फडके हाऊस चौकात काय बघा, इतकं सगळं आंदोलन चालू आहे, मध्येच ॲम्ब्युलन्स आली, रस्ता टकाटक मोकळा झालाय, आणि आता ॲम्ब्युलन्स पुढे जाईल. आणखी लोक येतील, मी त्यांच्याशी एकदा बोलीन. पण मुद्दा काय की त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट काय, ज्या पिढीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासोबत आधीच्या पिढ्या सुद्धा सगळ्या सोबत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या आधीच्या पिढीने आमच्यासोबत काही केलं असेल पण पुढच्या पिढीवरती होऊ देणार नाही. आत्ता ज्या महिला बोलल्या त्यांच्यासोबतही आपण बघितलं की नक्की काय करत होते, काय नाही. आता आणखी मुलं पुढे 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 एक एक निघतील. आपण त्यांच्याशी बोलू की कोणाचं नक्की काय म्हणणं आहे, काय प्रत्येकाचा. एक मिनिट, याने हातात हार का आणलाय? ए भाई, हातात हार का आणलाय तू? वो भाई मोदी जी के लिए. का रे? इतना अच्छा काम किया ना उन लोगों ने. तो हार पहनाओगे मोदी जी को? हाँ भाई, उनके वजह से पेपर लीक हुआ है, कितना कुछ हुआ है अपने इंडिया में. हार पहना के अच्छे से रिजाइन करिए. हाँ, ओके, ऐसा है, ऐसा लॉजिक विथ है. डिग्निटी. क्या क्या सीखते हो आप? हम 12th में अभी. 12th में अभी? हाँ. तो इसके बाद क्या करना चाहते हो?
एक मिनट, इसके बाद क्या करना हमारे चाहते बंदे भी आप चलते चलते बात हो? इसके बाद क्या करना चाहते हो? नीट का सोच रहे, बाकी तो अभी सोच रहे? हाँ तो अब जैसी परिस्थिति है उसमें क्या रहा है? अभी अगर अभी सब सही हो गया तो नीट तो देना ही है भाई, क्योंकि ऐसे पेपर लीक होते रहेंगे तो भाई ऐसे थोड़ी ना चलेगा इंडिया में. त्याने हार आणलाय आपल्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टरसाठी आणि त्याला पाऊस सुरू झालाय जरा जरा हे काय आणलंय यांनी? अरे काय अश्लील आणलंयस रे? काय अश्लील आणलंय हे? असलेलं नाही, जे आमच्या सोबत होणार तेच म्हणणार ना. झालंय असलेली का? थोडी नाही. मग काय रे? जेव्हा तुम्ही करणार तेव्हा आम्ही बोलणार ना. हो मग का? असंच थोडी ना कोणी नाही बोलतो. काय करतोस तू? मी आता इंजिनिअरिंग करतो, इलेक्ट्रिकल Electrical इंजिनिअरिंग engineering. सेकंड इयर. मग तुला असं काय वाटतं की आता हे सगळं प्रॉब्लेम झालाय म्हणून? प्रॉब्लेम झाला, लीक करायच नाही पाहिजे होतं. यांना शिक्षणच नाहीये ना, ते एज्युकेटेडच नाहीये, त्यांना वर बसून ठेवले डोक्यावर. मग असंच होणार सगळ्यांना. आता ना हक्कांची आवाज उचलली तर पुन्हा पण हेच होणार ना. म्हणून हे असलं काय आणलंय बरं? असलं मी जे आलं ते आणलं. गाव कुठलं तुझं? हा? गाव कुठलं? सोलापूर. हा. अरे पोराला भारीच बरं. अरे कोडकोड आणखी बघतो. अरे पाऊस सुरू झालाय, थोडा मायक्रोफोन ओला होईल म्हणून लपवतो मी. नमस्ते, तुम्ही कुठून आलाय? कुठून आलाय तुम्ही? पुण्यातच वा, काय करता आपण? प्रोफेसर, कॉलेज प्रोफेसर. कॉलेज प्रोफेसर आहे? मला सांगा, तुम्हाला असं का वाटतं स्टुडंट सोबत अन्याय झालाय म्हणून? नक्कीच अन्याय झालाय. इतके कष्ट करतात, एवढं मेहनत करून जर का तुमचं सिस्टमच फेअर नसेल तर कसं काय? जर का पेपर लीक होणार असेल, पेपर लीकच होणार असेल तर कुठे न्याय झालाय तुमच्यावर? एवढ्या मेहनतीचं फळ तर मिळायला पाहिजे त्यांना. फक्त जे श्रीमंत आहेत त्यांनाच तर मिळतंय सगळं. ओके, फक्त श्रीमंतांना मिळतोय. मग जे विकत घेऊ शकतात त्यांनाच तर. मग मला सांगा, आता तुम्ही प्रोफेसर म्हणजे PhD वगैरे झाली असेल किंवा करत असाल. PhD म्हणजे समाजातला उच्च शिक्षित व्यक्ती समजला जातो, ठीक आहे? त्या व्यक्तीला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागतं, अशी काय वेळ आली हो? काय म्हणजे हे आपली चूक आहे खरं तर. कारण की आपण बेजबाबदार लोकांना, अतिशय वाईट लोकांना सत्तेवर बसवलेलं आहे. ही आपली चूक आहे. कंटिन्यू आपण अतिशय बेजबाबदार लोकांना, ज्यांची काही लायकी नसताना सत्तेवर बसवलंय, ही खरं तर आपली चूक झाली ना. नाही, मग मला हे सांगा की सुरुवातीला मतदान करताना आता कोणालाच याबद्दल काय वाटलेलं नव्हतं. आता हा सगळा एकत्र आउटरेज निघालाय. तुम्ही काय बघता? कोणत्या विषय शिकवता पाहिजे? सायकोलॉजी. सायकोलॉजी. सरकारची सायकोलॉजी काय वाटते? सरकारला सायकोलॉजीच नाही असं नाही. सरकारची सायकोलॉजी फक्त लोकांचा फायदा घेण्याची. प्रोफेसर होता या. माझा हेडफोन पडला वाटतं. या वर्षातला 3रा-4था असेल तो. बरं, ठीक आहे. अरे भाई, ओरडतोयस, कुठून आलास मला सांग. नाही, ठीक आहे, सगळं ठीक आहे. मला सांगा की काय नक्की प्रॉब्लेम झालाय? प्रॉब्लेम आता काय झाले माहितीये का? भात टाकला शिजायला आणि तुम्ही म्हणता शीत आलंय का वरती बघा. प्रॉब्लेम असा आहे, तुम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यायला अडचण काय? प्रॉब्लेम काय आहे? विद्यार्थ्यांचं म्हणणं काय? 3.5 वर्षात ह्याच्या आधीच्या काळामध्ये कधी एवढं आंदोलन उठलं का हो पत्रकार साहेब? युवक कधी एवढे पेटले का? पेटले युवक. सगळं साठून बाहेर निघालं का? साठून बाहेर निघालं म्हणण्यापेक्षा पापाचा घडा भरला की मग भरलाय ना. काय राहिलंय काय मला सांगा? यायचं का? नाही, गाव कोणतं तुमचं? माझं गाव मी नगरचं आहे, जामखेड मधला आहे. जामखेड? होय. इथं मी MPSC करत होतो पहिला. हा, मग आता हे पेपर बुटी मिळत. घरचे म्हणले बाबा तू काही करू नको, कामाधंद्याला लाग आपलं काहीतरी. मग आता जॉब शोध. शेती आहे का? शेती आहे की? पाणी नाही. पण पाणी नाही तुमचं? नाही की. मागच्या वेळी जामखेडला ते नदीचं पात्र वगैरे पाणी सगळं बाहेर निघालं होतं. वरून आलेलं पाणी होतं ते. मोळा मोठं नदीचं पाणी खाली जाते, मग ते उजनीकडे येऊन आमच्या शेना नदीला पाणी येतं. त्याचं पर्क्युलेशन आम्हाला येत नाही. तुमच्यापर्यंत नाही. महत्वाचा मुद्दा हे की पेपर का फोडला का नाही फोडला? शेती नाही करायची वाटत का रे? शेती मग तुम्ही एक पाणीच काम- नाही. मी तेच म्हणणार होतो, पाण्याची विल्हेवाट लावा आमची, जातो आम्ही घरी. मग आता जॉब शोधतोय? जॉब शोधतोय ना. देश ज्यांनी लुटलाय का त्यांच्या मागे लागायचं पहिलं. कामाचं पोटा पाण्याचं माग बघू काहीतरी. देश लुटला का नाही लुटला? मी विचारतो, तूच मला सांग, देश लुटला की नाही लुटला? पत्रकारांना एवढ्या गर्दीमध्ये कधी जाऊन बाईट घ्यावी लागली विद्यार्थ्यांची? नाही, मी घेत असतो काय. सर्वसामान्य लोकांची घेतली. मी काय MPSCच्या मुलांची पण घेत असतो. MPSC तेच सांगतो मी. पण इथं MPSCचा आहे का? भरपूर पोरं. सिलेक्टेड वर्ग नाहीये. सगळ्यांना आझादी पाहिजे.
आता पोरांचं म्हणणं असं आहे आम्हाला आझादी द्या. का पाहिजे आझादी? तुम्हाला एक नमुना दाखवू का? अरे लेके रहेंगे तुम कुछ भी कर लो, अरे देनी पड़ेगी, अरे छीनेंगे. बरं, मला सांग, नोकरी अरे शोधतोयस लेके आता? ऐक ऐक रहेंगे. ऐक ऐक ऐक. ठीक आहे, माझं असं म्हणणं आहे, आता तू नोकरी शोधतोयस बरोबर? मार्केटमध्ये नोकऱ्या अवेलेबल आहेत नाही आहेत काय वाटतं तुला? मला मिळत नाही, तुमच्या माध्यमातून मिळाली तर तुमचे लय उपकार होते. बरं, हा व्हिडिओ बघा, काय शिकलायस तू? माझं BSc झालंय, ग्रॅज्युएशन पास आउट आहे HV देसाईला. ठीक आहे, लगेच रिझ्युमे अपडेट झालाय मुंबई तकवर, लगेच बघा असेल कोणते कॉन्टॅक्ट. तुम्ही अपडेट. माझं नाव नय्यूम शेख, मी जामखेड मधला जवळ्या गावाचा रहिवासी. मी MPSC पण केली, राजकारणात समाजसेवा करण्यासाठी आलो, पण वोट चोरीमुळे माझ्या राजकारणावरून भरोसा उठला साहेब. तुम्हाला मी हात जोडून सांगतो, तुम्ही काय करा, मला नोकरी नाही दिली मी शेतात काम करा, पण हे पेपर फोडू नका, आम्हाला प्रामाणिक अभ्यास करू द्या. तुम्ही मध्ये बघितलं ऑफलाईन परीक्षा ऑनलाईन करायला गेली का हो? बरोबर. बरं, एक पोरगा मोकळा कोरा पेज घेऊन आला, मी म्हणलं याच्यावर काय येतो? म्हणला मोदीचा विकास आहे. मोकळ्या पेजवर मोदीचा विकास दिसतोय, पण साहेब एवढी पोरं पावसात दिसतायत हे तुम्हाला दिसत नाही. मला दिसत मुंबई तकला विनंती, तुम्हाला जे दिसलं ते पुढे पाठवा. हो पाठवतो. नमस्ते, तुम्ही कुठून आलात? मी कुठून आले विचारताय का? बाणेरवरून. पुण्याच्या आहात तुम्ही. मग मला सांगा, तुमच्या पिढीला काय वाटतं की या पिढीसोबत आता थांबलं पाहिजे? झालंय काय हो नक्की? कारण मला सगळ्या वर्गातली व्यक्ती दिसत आहेत. मी माझ्या दृष्टीने बोलते, मी काय बघते ते मला जे बरोबर वाटतं ते मी युजली स्टँड बाय करते. स्टुडंट्सच्या दृष्टीने हा अतिशय अन्याय झालेला आहे की 20 लोकांना जीव द्यावा लागलेला आहे आणि अजूनपर्यंत ही सरकार त्यांच्याबद्दल एकाही शब्दाने काही बोलत नाहीये. मी दिल्लीच्या प्रोटेस्टला सुद्धा 19 आणि 20 तारखेला होते. 20 तारखेला ते पूर्ण व्हायलेंट कसं झालं होतं हे सुद्धा मी बघितलं. तेव्हा मला त्यासाठी आजच्या प्रोटेस्टला मी आलेली आहे. पण मला सांगा, मुद्दा असा आहे, आता मी एक काकांना भेटलो, ते मला म्हटले की ही आमच्या पिढीची चूक आहे की आम्ही यांना सत्ताधारी म्हणून बसवलं, आम्ही या व्हॉट्सअपवरती विश्वास ठेवला, असं ते मला सांगत होते. नाही, मी कधीच त्या व्हॉट्सअपवर विश्वास ठेवला नव्हता. मला नाही माहिती हे कसे काय निवडून आले. पण असतील की मतदान आपण सगळ्यांनीच केलं की हो? हो, पण बाकी काय घेणं देणं आहे? मी नाही केलेलं, मी त्यांना नाही वोट दिलेलं. मग आता आजच्या पिढीच्या लोकांशी तुम्ही बोलाल तर त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स वेगळे. त्यांना नाही हिंदू मुस्लिम खेळण्यात इंटरेस्ट आहे. ओके, त्यांच्या दृष्टीने त्यांचं एज्युकेशन, त्यांना असलेल्या ऑपॉर्च्युनिटीज या गरजेच्या आहेत. तेव्हा त्यामुळे त्या गरजेच्या दृष्टीने प्रयत्न करणं आणि एक चांगलं एज्युकेशन सिस्टम, ते जर का एज्युकेशन रिफॉर्म्स मागतायत तर त्याप्रमाणे त्यांना ते अवेलेबल करून देणं हे गरजेचं आहे. आणि ते त्याच्या दृष्टीने अजून काहीच झालं नाही. त्यात सोनम वांगचुक सारख्या माणसाला इतके दिवस उपास करून बसवलं जातं. त्याच्या नावाने आधी बरंच पसरवण्यात आलेलं आहे की चायनीज स्पाय. सध्या आपण सरकारच्या दृष्टीने तुम्ही जेव्हा बघता तेव्हा प्रत्येक जण ज्याला काहीही विरोधात बोलायचं असेल त्याला चायनीज स्पाय किंवा बाकीचं काहीतरी बोलून असंच बोलतात ना. तुम्हाला माहिती असणार आहे ना. विचारतोय तुम्हाला. फंडेड एजंट. तर मी विरोधकांमधली होते आणि कारण की हे सगळं पॉलिटिक्स बघून झालेलं आहे सगळं. आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा स्टुडंट्सना सुद्धा, आजच्या पिढीला सुद्धा आणता, ही शर्मेची गोष्ट आहे. 75 वर्षांचे पंतप्रधानांना जर का आजच्या स्टुडंटसाठी काही केअर वाटत नसेल तर त्यांची सुद्धा आता रिझाईन करण्याची वेळ आली आहे. त्यांची पण वेळ आली. मग काय, म्हणजे कालपर्यंत जो सगळा मुद्दा फक्त छत्री घेतला, कालपर्यंत हा सगळा मुद्दा जो प्राईम मिनिस्टर पर्यंत धर्मेंद्र प्रधान यांच्यापर्यंत बरेच राहिला होता, तो आता इथपर्यंत राहिलेला नाही. आता या सगळ्यांचं काय म्हणणं आहे? आता या सगळ्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी सुद्धा याचा जबाबदार आहे. कारण मी खरंच ज्या ज्या माणसांना भेटतो ना ते यातलंच काही ना काहीतरी सांगतात. आता हा आणखी प्रोटेस्ट इथून असाच पुढे निघेल.